नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये आता सायबर ठग्यांनी लुटीचा नवा मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे. डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून अनेकांना लुटलं जात आहे. अशाच दोन घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 6 कोटींना लुटलं तर दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाला 72 लाखांचा गंडा घातल्याचं उघड झालं आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचं सांगत डिजिटल अरेस्ट करण्यात आलं आणि नागरिकांकडून पैसे उकळले गेले. सायबर ठग्यांनी नागरिकांना लुटण्याचा एक नवा मार्ग शोधला आहे, डिजिटल अरेस्ट. या पद्धतीत ठग स्वतःला पोलीस अधिकारी, सीबीआय एजंट किंवा न्यायालयाचे प्रतिनिधी म्हणून ओळख देतात. ते नागरिकांना सांगतात की त्यांच्या नावावर आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत किंवा अश्लील फोटो व्हायरल झाले आहेत. यानंतर डिजिटल अरेस्ट केल्याचं सांगत व्हिडिओ कॉलद्वारे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात हजर असल्याचं भासवतात. भीती दाखवून RTGS द्वारे मोठ्या रकमेचा भरणा करायला लावतात. नाशिकमधील या दोन घटनांनी सायबर यंत्रणांना धक्का दिला आहे. सध्या सायबर पोलिसांकडून तपास सुरू असून नागरिकांना कोणत्याही अशा धमकीच्या कॉलवर विश्वास न ठेवण्याचं आणि त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याच्यामध्ये लोकांना माइंड गेमचा एक प्रकार आहे. त्यांना असं भासवलं जातं जे याच्यामध्ये मॅक्झिमम जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनाच असे कॉल येतात आणि त्यांना त्यांचा विश्वास लवकर बसतो. त्याच्यामुळे त्यांना हे कॉल केले जातात आणि ते याच्यामध्ये मॅक्झिमम ज्येष्ठ नागरिकांचीच फसवणूक होत आहे. दोन अकाउंट मधून जे पैसे गेलेले आहेत हा पण डिजिटल अरेस्टचाच विषय आहे. त्यांनाही त्यांच्या आधार कार्डच्या आधारे एक सिम कार्ड एका व्यक्तीने घेतलेलं आहे. त्या सिम कार्डच्या आधारे असलेले व्हिडिओ मेसेज तो व्यक्ती इतरांना करत आहे असं त्यांना प्रथम सांगण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांच्या अकाउंटचे जे काही व्यवहार आहेत त्या मनी लॉन्ड्रिंग संदर्भात व्यवहार झालेले आहेत असं सांगितलं आणि ते व्यवहार आम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत. ते व्हेरीफाय व्यवहार करण्यासाठी तुम्ही 6 कोटी रुपये आमच्या अकाउंटला ट्रान्सफर करा. ते पूर्ण अमाऊंट आम्ही व्हेरीफाय करू. व्हेरीफाय झाल्यानंतर ती अमाऊंट तुम्हाला रिटर्न करू असं सांगितलं त्यांना आणि त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आलेलं आहे. हेच सांगितलं, असंच सांगण्यात आलं. त्यांनाही CJI सुप्रीम कोर्ट यांच्या कोर्टामध्ये हजर करत आहोत आणि त्याच्यानंतर हा डिजिटल अरेस्टचा त्यांना 6 कोटीची फसवणूक करण्यात आलेली आहे. आणि यांच्या अकाउंटला 6 कोटी रुपये होते की जास्त होते? ते तक्रारदाराच्या सांगण्याप्रमाणे 6 कोटी होते असं सांगता येते. पण मग समोरच्या व्यक्तीला यांच्या अकाउंट मध्ये किती पैसे आहेत हे कसं काय, याच्या मागचं काय असं सर नेमकं? आज रोजी अनिल लालसरे वय 74 वर्ष हे आज सायबर पोलिसांना तक्रार देण्यासाठी आले. त्यांनी असं हकीकत सांगितले की त्यांना एक अनोळखी व्यक्तीने कॉल करून त्यांचं आधार कार्डच्या आधारे बनावट क्रेडिट कार्ड कॅनरा बँकेतून काढलेलं आहे. त्या कार्डच्या आधारे बरेचसे मोठे आर्थिक व्यवहार झालेले आहेत आणि ते आर्थिक व्यवहार हे गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचं सांगून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे असं सांगितलं आणि डिजिटल अरेस्ट करून त्यांना CJI सुप्रीम कोर्ट यांच्या कोर्टात हजर करण्यात येत आहे असं त्यांना भासवलं. ते भासून त्यांना तात्काळ 72 लाख रुपये अकाउंटला ट्रान्सफर करा, अन्यथा CBIची टीम पाठवून तुम्हाला अटक करण्यात येईल असं सांगून त्यांना 72 लाख रुपयाची आर्थिक फसवणूक केलेली आहे. ते व्हिडिओ कॉल झाला म्हणजे थेट ते कोर्टामध्ये हजर आहेत अशा स्वरूपाचं दाखवण्याचं, समोर कोणी व्यक्ती होती काय? व्हिडिओ कॉलवर त्यांना तसं भासवण्यात आलं. ॲज अ कोर्टामध्ये जसे बसलेले असतात जजेस असं सेम त्यांना त्या पद्धतीनं तसं भासवण्यात आलं किंवा ॲज इट इज आपण कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे असं त्यांना भासवण्यात आलं. आणि सर पुढे काय, म्हणजे आता हे पैसे नेमके कोणाच्या खात्यावर गेलेले होते, आतापर्यंत काय समोर आलेलं आहे? आज आपण हे जी घटना आहे ती गेल्या महिन्यात 12 सप्टेंबरला घडलेली आहे आणि 1 महिन्यानंतर ते आज तक्रार देण्यासाठी आलेले आहेत. तरी आज आपण त्यांच्या सांगण्यावरून ऑनलाईन कंप्लेंट घेतलेली आहे. FIR पण दाखल करत आहोत आणि दाखल झाल्यानंतर पुढील तपासामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते निष्पन्न होतील. प्रभू नामक कोणी व्यक्ती त्याची समोरचा अकाउंट होता असं माहिती
ते नाव अजून आपल्याला फिक्स निष्पन्न नाही झालेलं, पण ते फेक नावं यूज करून असे अकाउंट सिम कार्ड यूज केले जातात. तर त्या समोरच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत अजून की काय? शक्यतो ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पैसे लगेच अकाउंटमधून ते लोक विड्रॉल करून घेतात. 1 महिना झाल्यामुळं अमाऊंट आहे किंवा नाही हे बँकेला पत्रव्यवहार केल्यानंतर समजेल. आपण तपास कसं करणार असं वाटतं? सर्व नागरिकांना माझं प्रथम असं आवाहन आहे की डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही. डिजिटल अरेस्ट असा कुठला कॉल आला असेल तर त्यांनी विश्वास न ठेवता तो नंबर ब्लॉक करण्यात यावा आणि विदिन सेकंदामध्ये त्यांनी 1930 सायबर क्राईम पोर्टल जे आहे, एक हेल्पलाईन नंबर आहे 1930, त्याच्यावर त्यांनी कंप्लेंट करावी. कोणत्या राज्यात गेले हे निष्पन्न नाही झालं अजून. नाही, बँकेला पत्रव्यवहार केल्यानंतर कोणत्या राज्यात गेले ते निष्पन्न होईल. AI तंत्रज्ञानाचा काही वापर झालाय त्याच्यात? जे सुप्रीम कोर्टात डिजिटल अरेस्ट करून हजर केल्याचा जो प्रकार आहे तो AI तंत्रज्ञानाचा वापर असू शकतो. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.